गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हिनिंग, आफ्टरनून, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा. तर आज आपण फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्स हा सब्जेक्ट चालू करत आहोत. 30 लेक्चरमध्ये पूर्ण सब्जेक्ट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू, क्रिस्टल क्लिअर विथ सर्व कन्सेप्ट. आज थोडा लाईटचा इश्यू असल्यामुळे आपण ब्लॅकबोर्डवर लेक्चर नाही घेऊ शकलो, तर PDF च्या फॉर्ममध्ये आपण आज लेक्चर घेणार आहोत. याची खात्री तुम्हाला लेक्चर समजणच. ओके. तुम्ही पण मला फीडबॅक देऊ शकता की सर ब्लॅकबोर्डवर चांगलं समजते का PDF वर चांगलं समजते. ओके. चला, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सॉइलची डेफिनेशन, सॉइल सायन्सची डेफिनेशन, त्यानंतर एडॅपोलॉजी, पेडॉलॉजी ह्या कन्सेप्ट. ओके. सुरुवातीला सॉइल म्हणजे काय हे समजणं महत्वाचं आहे. सॉइल म्हणजे आता वेगवेगळे सायंटिस्ट सुरुवातीला जी डेफिनेशन दिली गेली एका सायंटिस्ट, रॉकचं जे वेदरिंग झालं त्यापासून जे तयार झालं त्याला काय म्हणतात सॉइल. बरोबर आहे. वेदरिंग ऑफ रॉक पासून तयार झालं आणि त्यात काय असतं ऑर्गॅनिक मॅटर. पहिली सुरुवातीला जी डेफिनेशन दिली दगडाच्या कुजण्यापासून जे तयार होतं त्याला सॉइल म्हणतात. त्याच्यात ऑर्गॅनिक मॅटर असतं. ओके. त्यानंतर वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळी डेफिनेशन दिली, पण जी मेनली यूज करतो आपण सध्या मॉडर्न एरामध्ये, त्या सायंटिस्टला पुन्हा फादर ऑफ सॉइल सायन्स म्हणतो, ते व्ही डॉकिचो. तर यांनी 1900 मध्ये ही डेफिनेशन दिली. या डेफिनेशन मध्ये काय होतं, सॉइल ॲज अ नॅचरल, म्हणजे नॅचरल बॉडी. सॉइल काय इज अ नॅचरल बॉडी. बरोबर आहे. एक मिनिट. सॉइल काय इज अ नॅचरल बॉडी कंपोज ऑफ मिनरल अँड ऑर्गॅनिक मॅटर. याच्यात काय कंपोज म्हणजे काय, याच्यात नॅचरल बॉडी, याच्यात काय मिनरल अँड ऑर्गॅनिक मॅटर कॉन्स्टिट्युएंट हॅव्हिंग द डेफिनाइट इज अ डेफिनाइट काय जेनेसिस अँड डिस्टिंक्ट नेचर इट्स ओन. ओके. सोपी समजेल की सॉइल काय एक नॅचरल बॉडी कंपोज काय करते मिनरल अँड ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट हॅव्हिंग डेफिनाइट जेनेसिस अँड डिस्टिंक्ट इट्स ओन नेचर. व्ही डॉकिचो हे फादर ऑफ सॉइल सायन्स, हे खूप वेळा ऑब्जेक्टिव्ह आलेली आहे. त्यानंतर फाउंडर ऑफ मॉडर्न पेडॉलॉजी. बरोबर आहे. पेडॉलॉजी, एडॅपोलॉजी ही कन्सेप्ट पण आपण पुढे शिकणार आहोत. त्यानंतर लेदर हे जे सायंटिस्ट होते ते इंडियन फादर ऑफ इंडियन सॉइल सायन्स म्हणतात. त्यानंतर व्ही डॉकिचोचं काय नाव आहे ते तिथं दिलेलं आहे. तुम्ही म्हणता सर जेनी या सायंटिस्टची डेफिनेशन का मग व्ही डॉकिचोची तर आपण पाहिली, जेनीची का, तर जेनीची जी डेफिनेशन आहे तिच्यावर आपण सॉइल फॉर्मेशन फॅक्टर वर एक पूर्ण चॅप्टरच बघणार आहोत. त्यात सॉइल इज अ नॅचरली ऑकरिंग बॉडी हॅज बीन इव्हॉल्व कशावर, ओइंग बाय कॉम्बिनेशन इन्फ्लुएन्स ऑफ क्लायमेट ऑफ अँड ऑर्गॅनिझम ऍक्टिंग द पॅरेंट मटेरियल कंडिशन रिलीफ ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. म्हणजे याचं म्हणणं काय की नॅचरली ऑकरिंग बॉडी इव्हॉल्व होती कोणाच्या इन्फ्लुएन्समुळं, पहिलं सुरुवातीला क्लायमेटच्या इन्फ्लुएन्समुळं, त्यानंतर ऑर्गॅनिझमच्या इन्फ्लुएन्समुळं. क्लायमेट म्हणजे एक आपण म्हणू शकतो की समजा उन्हाळा पडला क्रॅकिंग होती, त्यानंतर हिवाळा आला ते आत असं दबलं जातं, म्हणजे असं गारठून येतं. त्यानंतर उन्हाळ्यात आलं की ते क्रॅकिंग होऊन जातं. ऑर्गॅनिझम म्हणजे बारकाले ऑर्गॅनिझम डिकम्पोज करतात. त्यानंतर टाइम पिरियड लागतो. बरोबर आहे. त्यानंतर पॅरेंट मटेरियल लागतं. ओके. त्याच्यावर पूर्ण एक चॅप्टरच आहे, आपण पूर्ण टॉपिक बघणार जो. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. चला, त्यानंतर सॉइल सायन्स. सॉइल सायन्स काय ही स्टडी कशाची, सॉइलची. सॉइल ॲज अ नॅचरल रिसोर्स. कसं नॅचरल रिसोर्स, पण कुठे, ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. इन्क्लुडिंग, त्यात कोणकोणतं इन्क्लूड करतात आपण, सॉइल फॉर्मेशन, क्लासिफिकेशन, मॅपिंग, ऑल्सो डिस्क्राईब. त्या डबल डिस्क्राईब काय करतो, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल आणि फर्टिलिटी प्रॉपर्टी. बरोबर आहे. सोपी ठेवायला तर 3 पार्ट मध्ये डिवाइड करा. काय, सॉइल ॲज अ नॅचरल रिसोर्स कशावर पण, ऑन द सरफेस ऑफ अर्थ. इन्क्लूड, त्या डबल इन्क्लूड काय करतो सॉइल सायन्सच्या स्टडीमध्ये, सॉइलचे फॉर्मेशन, क्लासिफिकेशन, मॅपिंग. बरोबर आहे. त्यानंतर डिस्क्राईब काय करतो, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल अँड फर्टिलिटी प्रॉपर्टीज. बरोबर आहे. ते कशासाठी वापरतो आपण, यूज अँड मॅनेज द सॉइल, मॅनेजमेंट ऑफ सॉइल. ओके. त्यानंतर सॉइल हे जे वर्ड आहे टू डिराइव्ह हे लॅटिन वर्ड सोलम पासून. सोलम म्हणजे काय, तर फ्लोअर.
त्यानंतर विटनी हा जो सायंटिस्ट यानं कन्सेप्ट 1892 ला डेव्हलप द कन्सेप्ट ऑफ सॉइल. काय सॉइल आहे? न्यूट्रिएंट बिन आहे. न्यूट्रिएंट बिन म्हणजे काय? आता तुम्हाला सांगतो. न्यूट्रिएंट बिन म्हणजे काय? डब्बा. ओके. तर हिच्यात काय वेगवेगळे न्यूट्रिएंट आहे असं तुम्ही ग्राह्य धरू शकता. जसा आपला खाण्याचा डब्बा असतो ना, मेसचा डब्बा असतो, त्यात त्याचे न्यूट्रिएंट नसतात म्हणा, पण तुम्ही कन्सिडर करा की बाबा ते आपल्या शरीरासाठी पोषक असतात. तसंच तर मग सॉइल मध्ये काय प्लांट ग्रोथसाठी पोषक तत्व राहतात. त्यानंतर अप्रोचेस ऑफ सॉइल स्टडी. तर अप्रोचेस म्हणू शकता किंवा सॉइल सायन्सचे ब्रांचेस म्हणू शकतात. पहिली ती पेडोलॉजी. पेडोलॉजी म्हणजे काय? समजा आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो. मी इंडिव्हिज्युअली तर माझा जसा तसा अभ्यास करणार. समजा मी कसं आहे, माझी बॉडी कशी आहे, माझं स्ट्रक्चर कसं आहे, माझं राहणीमान कसं आहे, माझं क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलं जाईल, माझे केस कसे, समजा असं की बुवा जसं ओरिजिन माझं उगम कुठं झाला समजा, तसंच मग सॉइलचा ओरिजिन कुठे, क्लासिफिकेशन काय, त्याचं डिस्क्रिप्शन, एक्झामिन, हे काय ते पेडोलॉजीच्या स्टडीमध्ये येतं. पुन्हा काय ते स्टडी, एक्झामिन, क्लासिफिकेशन, त्यानंतर याचा सर्वे. बरोबर आहे. याचे जे सर्वे असतात ते, त्यानंतर जेनेसिस, याचा जो अभ्यास केला जातो तो कशात येतो? पेडोलॉजी मध्ये. बरोबर आहे. पेडोलॉजी मध्ये येतो. पेडोलॉजी हा ग्रीक वर्ड आहे. ग्रीक वर्ड कोणा ग्रीक वर्ड पासून डिराईव्ह झालेला आहे? पेडॉन. पेडॉन म्हणजे काय? अर्थ किंवा सॉइल. आणि त्याचाच नंतरचा दुसरा भाग आहे एडापोलॉजिकल अप्रोच. आता एडापोलॉजिकल अप्रोच म्हणजे काय? की बुवा सॉइलचा इन रिलेशन टू प्लांट ग्रोथ, म्हणजे प्लांट ग्रोथ साठी किंवा स्टडी ऑफ सॉइल फ्रॉम द स्टँड पॉइंट ऑफ हायर प्लांट किंवा इन रिलेशन टू ग्रोथ ऑफ हायर प्लांट. त्याच्या ग्रोथ सोबत समजा मी इंडिव्हिज्युअली माझं दुसऱ्या सोबतचं रिलेशन काय, बरोबर आहे. समजा त्या सॉइलचं प्लांट सोबतचं प्लांट ग्रोथ साठी, डेव्हलपमेंटसाठी, प्रोडक्शनसाठी जे रिलेशन, त्याला काय म्हणतात? एडापोलॉजिकल स्टडी. त्याचा अभ्यास करणं म्हणजे एडापोलॉजी. आता एडापोलॉजी मध्ये व्हेरियस प्रॉपर्टीची स्टडी होतो. रिलेटेड रिलेशन ऑफ टू प्लांट प्रोडक्शन, प्रॅक्टिस ऑफ प्रोडक्शन टू फूड अँड फायबर प्रोडक्शन करण्यासाठी हा त्याचा अल्टिमेट गोल असतो. त्यानंतर रिझन इन व्हेरिएशन इन प्रोडक्टिव्हिटी ऑफ सॉइल. बरोबर आहे. सॉइल इम्प्रुव्हमेंटसाठी पेडोलॉजी आणि एडापोलॉजी तुम्हाला समजला. पेडोलॉजी म्हणजे एक फिजिकली समजणं की बुवा कसं सर्वे, क्लासिफिकेशन, ओरिजिन कसं झाला, जेनेसिस कसं आहे. ओके. आणि त्यानंतर एडापोलॉजी म्हणजे काय? की बुवा त्याचं प्लांट सोबत काय रिलेशन आहे, ग्रोथ अँड प्रोडक्शन अँड डेव्हलपमेंटसाठी. त्यानंतर मेन अर्थ क्रस्टचे जे पॉइंट आहे, मी तुम्हाला पेडोलॉजी आणि एडापोलॉजी एकदा याच्यावर समजून सांगतो, म्हणजे एकदा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. हा पेडोलॉजी आणि हा एडापोलॉजी समजा. तर हा जो सॉइल आहे त्याचा ॲज टू ॲज अभ्यास करणं म्हणजे पेडोलॉजी आणि ही सॉइल आणि याचा प्लांट सोबत जो अभ्यास करणं त्याला काय म्हणतात? एडापोलॉजी. ओके. त्यानंतर अर्थ क्रस्ट मध्ये जे एलिमेंट आहे, डॉमिनेंट एलिमेंट, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. डॉमिनेंट अर्थ क्रस्ट मध्ये जो एलिमेंट सगळ्यात जास्त ऑक्सिजन. तर ऑक्सिजन किती आहे? 46.6% सगळ्यात जास्त आहे. बरोबर. त्यानंतर सेकंड एलिमेंट आहे सिलिकॉन. सिलिकॉन किती आहे? 27.72%. त्यानंतर जो मेटलिक एलिमेंट आहे अर्थ क्रस्ट मध्ये, अल्युमिनियम सगळ्यात डॉमिनंट आहे. आणि एक्सचेंजेबल कॅटायन, कॅल्शियम सगळ्यात जास्त डॉमिनंट आहे. बरं, चला पुढं. हे गोष्टी तुम्हाला आठवण करण्यासाठी जर आली ऑब्जेक्टिव्ह तर येऊ शकते. त्यानंतर अर्थ स्पेअर पाहणार आहोत आपण. अर्थ स्पेअर मध्ये पहिलं सॉलिड जे स्पेअर, 3 स्पेअर असतात तुम्हाला माहितच आहे. त्यानंतर सॉलिड जो स्पेअर असतो तो लिथोस्फिअर, तर त्याला आपण अर्थ म्हणू शकतो. बरोबर. लिक्विड जो स्पेअर, हायड्रोस्फिअर, त्याला आपण वॉटर म्हणू शकतो. त्यानंतर जो गॅसियस स्पेअर त्याला काय म्हणू शकतो? एअर म्हणू शकतो. आता आपण ऍटमॉस्फिअर मध्ये कोणकोणचे कंटेन ते पाहणार.
तर ॲटमॉस्फिअर मध्ये सगळ्यात जास्त येते नायट्रोजन, किती येते 78.084%. या ऑब्जेक्टिव्ह येतात म्हणजे येतात. जर समजा मेन क्वेश्चन नाही आला 4 मार्काचा तर ऑब्जेक्टिव्ह येते म्हणजे येते. त्यानंतर ऑक्सिजन किती येतं, एक तर असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर असं काही येऊ शकतं, बरोबर आहे. त्यानंतर मॅच द पेअर येऊ शकतात की बुवा मॅच द पेअर लावा. त्यानंतर ॲर्गॉन किती येतं 0.934%. त्यानंतर कार्बन किती तर 0.03%. ओके, हे तुम्हाला आठवणच करावं लागेल. आता तुम्ही कोण्या हिशोबाने आठवण करता ते तुम्हाला आता ट्रिकच ठेवावं लागेल. त्यानंतर इनर कोर पाहणार की बुवा अर्थचा जो स्पेअर समजा हा तुम्हाला सांगतो, हा जो अर्थ आहे त्याच्यात जी पहिली ती तो क्रस्ट. त्यानंतर तो जो दुसरा भाग येतो समजा हा झाला क्रस्ट. त्यानंतर तो जो दुसरा भाग येतो तो येतो मेंटल म्हणजे MENTLE. आता तुम्ही पाहून घ्या काय उच्चार करायचा, ते मेंटल असं असं काहीतरी असं. त्यानंतर जो आतला येतो तो येतो कोर, बरोबर आहे, कोर. आता तुम्ही असं डायग्राम तुम्हाला समजली असेल. ओके, तर त्यातलं इंटेरियर ऑफ अर्थ क्रस्ट पहिले तर जे क्रस्ट येतं, पहिलं क्रस्ट येतं, दुसरं मेंटल येतं आणि तिसरं कोर येतं, बरोबर आहे. तर क्रस्टची जी साईज आहे थिकनेस तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल 5 ते 56 पर्यंत, 56 किलोमीटर. त्यानंतर जी मेंटल याची जी साईज आहे ती 2900 किलोमीटर, 2900 किलोमीटर. ओके, आणि जी कोरची ती 3500 किलोमीटर. ओके, 3500 किलोमीटर, 2900 किलोमीटर, बरोबर आहे. असं इच्छा आहे की तुम्हाला शॉर्टमध्ये सर्व समजलं असं. खूप याला लंब करायचं काम नाही ह्या व्हिडिओला. सर्वांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी सर्वांचं थँक्यू. आपण पुढचं पण लेक्चर याच्यापेक्षा भारी घेऊ. आज थोडं कमी जास्त झालं. सुरुवातीला रेकॉर्डिंग केली, पूर्ण लेक्चर रेकॉर्ड करून त्या आवाजाचा डिस्टर्बन्स झाला त्यामुळे डबल रेकॉर्ड केलं. तर थोडं पण फार पळवलं मी. तर चालतंय, आपण उद्या दुसरा टॉपिक घेऊ. तुम्ही मला एक फक्त फीडबॅक देऊन टाका की बुवा कोणचं लेक्चर तुम्हाला योग्य वाटतंय, कोणचं म्हणजे ब्लॅकबोर्डवरचं का PDF वरचं, त्याबद्दल तुम्ही नक्कीच फीडबॅक द्याल. ओके, धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.